एक वेळ होती. साताऱ्याजवळील प्रतापगडावर वातावरण गंभीर होतं. पराक्रमी शहाजींचा मुलगा शिवाजीराजे, वयाने तरुण पण मनाने सिंहासारखा. दुसऱ्या बाजूला होता अफजल खान, मुघलांचं बलाढ्य सरदार, उंच, बलदंड, अत्याचारी. अफजल खानाने शिवाजींना भेटीस बोलवलं. भेट म्हणजे सापळा. सगळ्या सैन्याला पाठ सोडून काही मोजक्या मावळ्यांना घेऊन शिवाजी महाराज प्रतापगडाच्या पायथ्याला पोहोचले. पण मनात चालली होती योजना, एक अशी योजना जी इतिहास घडवणार होती. भेटीचा दिवस एका छावणीत झाडाखाली बैठक लागली. अफजल खान मोठ्या थाटात आला आणि काय तो म्हणाला, शिवाजी, आता फारच मोठा झाला आहेस. आणि मिठी मारण्याच्या बहाण्याने त्याने अचानक कट्यार काढली आणि वार केला. पण शिवाजीराजेंनी कापडाआड लपवलेली वाघनखं बाहेर काढली आणि हर हर महादेव असा गजर करत अफजल खानाच्या अंगावर वाघासारखे तुटून पडले. क्षणात रक्ताची धार वाहू लागली. त्यानंतर अफजल खानाच्या अंगरक्षकांनी हल्ला केला. पण बाजीप्रभू, संभाजी कावजी यांसारखे मावळे धडाडून अंगावर चालून गेले. गडाच्या टोकावरून ध्वज उंचावला. राजा सुरक्षित आहे. आणि काही वेळात संपूर्ण प्रतापगडावर महाराजांचा जय जयकार झाला. शिवाजी महाराज हे केवळ तलवारीने नाही तर चातुर्य, संयम आणि नियोजनाने लढणारे योद्धे होते.